कधी कधी एका शहराचं नाव फक्त त्याच्या शांततेसाठी घेतलं जातं. पण त्याच शहराच्या गल्ल्यांमधून गुन्हेगारींच्या सावल्या उठायला लागल्या की त्या शांततेचा चेहरा बदलतो. आणि सध्या नाशिकमध्ये असंच काहीसं घडतंय. कारण राजकारण आणि गुन्हेगारी यांचं नातं पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. नाशिकच्या राजकारणात आणि गुन्हेगारी विश्वात स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलेले आरपीआयचे नेते प्रकाश लोंढे सध्या अडचणीत सापडले आहेत. लोंढे आणि त्यांच्या टोळीवर थेट मोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. आणि या कारवाईत फक्त राजकीय वर्तुळात नव्हे तर प्रशासनातही खळबळ उडाली आहे. नमस्कार, मी मयुरी. आपण बघत आहात जागर महाराष्ट्र न्यूज. निवडणुकीच्या तोंडावर रामदास आठवले यांच्या पक्षासाठी हा मोठा धक्का ठरला आहे. प्रकाश लोंढे हे एकेकाळी नाशिक जिल्ह्यात आरपीआयचं मजबूत चेहरा मानले जात होते. पण गेल्या काही वर्षांपासून त्यांच्या नावाशी जोडले गेलेले गुन्हे, धमक्या, खंडणी आणि राजकीय दबावाची प्रकरणं अखेर त्यांच्या कारकिर्दीवर सावली ठरली. पोलिसांनी सर्व गुन्ह्यांचा तपास एकत्र करून त्यांच्यावर थेट संघटित गुन्हेगारी टोळी म्हणून मोका लावला आहे. संपूर्ण प्रकरणाचा मोगावा घेतला तर गोष्ट सुरू होते सातपूर परिसरातील एका रेस्टो बार मधील मध्यरात्रीच्या गोळीबारात. सुरुवातीला हा प्रकार केवळ वादातून घडल्याचं वाटलं, पण तपास पुढे जाताच धक्कादायक खुलासे समोर आले. या गोळीबारामागे प्रकाश लोंढे यांच्या गटाचा हात असल्याचं पोलीस तपासातून स्पष्ट झालं. लोंढे गटाशी संबंधित काही तरुणांकडे गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याचं पोलिसांना आढळलं. त्यानंतर कारवाई झाली. पोलिसांनी लोंढे यांच्या कार्यालयावर आणि घरावर धाड टाकली. या धाडीतून संशयास्पद कागदपत्रे सापडली. एवढंच नाही तर त्यांच्या इमारतीत अनधिकृत बांधकाम असल्याचं दिसून आलं. महापालिकेने लगेचच ती इमारत पाडली. या सर्व घटनांनी लोंढे साम्राज्य म्हणून ओळखली जाणारी एक गुन्हेगारी यंत्रणा स्पष्ट झाली. पण हा त्यांचा पहिला वाद नव्हता. या आधीही अनेक प्रकारचे आरोप त्यांच्यावर झाले होते. यामुळे चर्चेत आले. या सर्व घटनांच्या पार्श्वभूमीवर नाशिक पोलिसांनी आता निर्णायक पाऊल उचललं आणि मोका अंतर्गत कारवाई केली. पोलिसांच्या माहितीनुसार लोंढे गटाने गेल्या काही वर्षांत व्यावसायिकांना धमकावून खंडणी वसूल केली, राजकीय दबाव निर्माण केला आणि स्थानिक पातळीवर दहशत देखील निर्माण केली. या प्रकरणानंतर रामदास आठवले यांच्या पक्षात मोठी हालचाल सुरू झाली. निवडणुकीच्या तोंडावर प्रमुख नेत्यांच्या अटकेमुळे पक्षाची प्रतिमा डळमळीत झाली आहे. आठवले यांनी प्रतिक्रिया देताना सांगितलं की कायद्याचं पालन करणं सगळ्यांसाठी गरजेचं आहे, पण काही जण राजकीय कटकारस्थान करत आहे. मात्र पोलीस सूत्रांचे मत वेगळे आहे. हे प्रकरण फक्त राजकारणाचंच नाही तर संघटित गुन्हेगारीचं आहे. तपास अजून सुरू आहे. अजूनही काही प्रभावशाली व्यक्तींची नावे समोर येण्याची शक्यता आहे. नाशिक सारख्या शांत शहरात राजकारणाच्या छायेत अशी गुन्हेगारी नेटवर्क तयार होणं हे प्रशासनासाठीच नव्हे तर समाजासाठीही गंभीर इशारा आहे. अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनलला फॉलो करा.